अभंग म्हणतो, तुकोबारांचा जो अनुभव तो अनुभव आपल्याला का नाही मग आला पाहिजे का नाही? मग तुकोबारांना तो अनुभव आला, पण तो अनुभव कोणाच्या मार्फत आला? सद्गुरूच्या मार्फत आला, नाही का? सद्गुरू केला म्हणून तो अनुभव त्यांना आणला. कसा अनुभव आला? असो आईचा कोठे आठवच नाही, हीच विधेयी भूगदशा. आणि खरं सूत्र हे एक आहे ना, काय का जो भक्तीचं सूत्र आहे काय, जे वेळेला माणसाला किंवा साधकाला जे वेळेला देहाचा विसर पडेल ते वेळेला खरी अवस्था आहे. आज अवस्था आपण पाहतो, गाये नाचे उडे आपले ह्या अवस्था पाहतो, पण खरी अवस्था कोणती आहे? देहाचा विसर पडला पाहिजे. देहाचा विसर पडला म्हणजे काय झालं? त्याला विधेयी अवस्थेत राहिला तो, देहावर नाही. तुम्ही आपण आता सध्या काय देहावर का विधेयी नाही का? पण जे वेळेला नामचिंतनात राहू ते वेळेला विधेय अवस्था राहील. म्हणून तुकोबारा सांगतात का, असो ऐसा कोठे आठवच नाही, हीच विधेयी भूगदशा. नामचिंतनानं